2 वेळा देहत्याग केल्यानंतर सुद्धा लोकांची कुजबूज कुरकुर ऐकल्यानंतर पुन्हा देहात येऊन कोणालाही न सांगता जलसमाधी घेणाऱ्या महात्म्याचं नाव आपणास माहिती आहे का? नमस्कार, मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलमध्ये. मी त्या महात्म्याचं, ज्या महात्म्यानं 2 वेळा देहत्याग केला परंतु लोकांची कुजबूज कुरकुर ऐकून पुन्हा देहात येऊन न सांगता जलसमाधी घेणाऱ्या महात्म्यांची पूर्ण कथा या भागात घेऊन आलोय. पण तत्पूर्वी ज्यांनी कोणी आधी आणखीनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर संत चरित्र, संत कथा, बोध कथा आणि त्यामागचा कारणांचा शोध घेणाऱ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही विनंती या निमित्तानं करतो. ही कथा एका महात्म्याची आहे ज्यांनी 2 वेळा देहत्याग केला पण लोकांची कुजबूज ऐकून पुन्हा देहात आले आणि सरते शेवटी कोणालाही न सांगता जलसमाधी घेतली. हो, तो महात्मा आपणास माहिती आहे. त्या महात्म्याचं नाव आहे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. वास्तविक पाहता श्री संत एकनाथ महाराज भानुदासाच्या कुळामध्ये अवतीर्णला जन्माला आलेले. आजी आजोबांनी त्यांना लहानच मोठं केलं, कारण लहानपणीच त्यांचे आई वडील निवर्तले होते आणि लहानपणापासूनच अगदी बौद्धिक क्षमता उच्च कोटीची असल्यामुळे, अगदी अभ्यासात हुशार असल्यामुळे वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षापर्यंत सर्व आध्यात्मिक ग्रंथ नाथ महाराजांना पाठांतर होते, मुखोद्गत होते. आणि मग एके दिवशी त्या नाथ महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग घडला. गावकुसाबाहेर असणाऱ्या मंदिरामध्ये एक महात्मा आला आणि त्या महात्म्यानं आपल्या कथेतून, प्रवचनातून, कीर्तनातून सांगितलं की मानवी जीवनाचं कल्याण हे श्रीगुरु करण्यामध्ये आहे, श्रीगुरूचा आशीर्वाद गरजेचा आहे. इतकं वाक्य ऐकलं आणि त्या 8-10 वर्षाच्या परमार्थिक वृत्तीकडे असणाऱ्या नाथांनी त्या महात्म्यालाच विचारलं, मलाही सद्गुरू करायचं आहे, कोणाला करू? त्या महात्म्याने सांगितलं, जवळच देवगिरी नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावरती जनार्दन स्वामी म्हणून आहे, त्यांना श्रीगुरु कर. आणि नाथ महाराजांनी लगेच असणारा तो कोणालाही न सांगता, आजी आजोबालाही न सांगता देवगिरी पर्वताची पाऊलवाट धरली. त्या पर्वतावर पोहोचल्यानंतर, त्या किल्ल्यावरती, देवगिरी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं आणि श्रीगुरु होण्याची, गुरु कृपा करण्याची विनंती केली. जनार्दन स्वामींनी त्यांना नाथाला जवळ ठेवलं. त्यांची अलौकिक तेज, अलौकिक बौद्धिक क्षमता पाहून जनार्दन स्वामींना आनंद झाला. एक एक प्रसंग त्यावेळी घडत होते. एक गोड प्रसंग असा सांगितला जातो की जनार्दन स्वामींच्या जमा खर्चाचा, गडावरचा हिशोब सगळ्या नाथांकडे होता आणि एके दिवशी हिशोब करताना संध्याकाळी, रात्रीच्या वेळी नाथांना त्या हिशोबामध्ये एका पैशाची चूक सापडेना. एका पैशाची चूक शोधायला लागले आणि रात्री जवळजवळ 2-3 वाजता ती चूक सापडली आणि एका पैशाची हिशोबातली चूक सापडल्यामुळे आनंदी झाले आणि टाळी वाजवली. त्या आनंदामध्ये उड्या मारताना जनार्दन स्वामी जागे झाले. बाहेर येऊन पाहिलं तर नाथ महाराज उड्या मारतायत. विचारलं, काय झालं नाथा? गुरुजी, एका पैशाची चूक सापडत नव्हती, हिशोबात सापडली, हिशोब लागला. जनार्दन स्वामींनी, गुरुवर्यांनी सहज एक वाक्य सांगितलं, नाथा, एका पैशाची चूक सापडली तर इतका आनंद करतो, जगामध्ये एक परमात्मा आहे, तो सापडल्यावर काय करशील? या एका वाक्यानं जीवनावर परिणाम झाला आणि सद्गुरूच्या कृपे आशीर्वादानं लवकरच नाथ महाराजांच्या जीवनामध्ये भगवंताच्या दर्शनाचा योग आला. जनार्दन स्वामींनी नाथांना हाताला धरलं आणि एका आज्ञास्थळी नेलं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांनी मलंग वेशात, म्हणजे अगदी फकीर वेशामध्ये श्री गुरु दत्तात्रेयांनी नाथ महाराजांना दर्शन दिलं. श्री गुरु दत्तात्रेयांच्या दर्शनाने पवित्र पावन झालेले नाथ महाराज त्याच जेव्हा देवगिरीवरती आले, त्या देवगिरीच्या शेजारी असणारा शुलभंजन नावाचा एक पर्वत आहे, त्या पर्वतावर साधना करायला लागली. तिथंच भगवान परमात्म्याचं दर्शनही आमच्या नाथांना झालं आणि मग जनार्दन स्वामींनी त्यांना तीर्थयात्रा करण्याची आज्ञा दिली. मग तीर्थयात्रा करून माघारी आले. तीर्थयात्रेमधला तर तो काशीचं पाणी जेव्हा रामेश्वरला घेऊन जात होते, ते पाणी गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या एका तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजलं. अनेक लोकांनी दूषणं दिली, पण नाथांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगितलं, सर्वसामान्यामध्ये, सर्वांमध्ये भगवान परमात्मा असतो आणि त्यानुसार ते फक्त सांगायचं नाही तर ते जीवन जगलं पाहिजे. हा सिद्धांत फार मोठा भारतीय संस्कृतीमध्ये मानला जातो. तिथून माघारी आले आणि जनार्दन स्वामींनी गुरुकृपा आज्ञा केली की तू आता संसारामध्ये प्रवेश कर. आणि मग लग्न सोहळा झाला. गिरिजा काकी
अत्यंत नाथ महाराजांना शोभतील अशा परमार्थामध्ये सहकार्य करणारी पत्नी म्हणून लाभली. संत एकनाथ महाराजांनी परमार्थ करावा हे तर शिकवलंच, पण मला वाटतं परमार्थाबरोबर संतांचा, वारकऱ्याचा, वैष्णवाचा संसार कसा असावा हे सुद्धा नाथांनी शिकवलं. ते नाथ महाराज संसारामध्ये रमू लागले. गृहस्थाश्रम आणि परमार्थ हे दोन्ही गोष्टी सांभाळत असताना अनेक प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनामध्ये घडत होते. नाथ महाराजांना राग कसलाच येत नव्हता, कधीच रागाला जात नव्हते. अत्यंत शांती ब्रह्म नाथ महाराज. त्या नाथांचे राग यावा म्हणून अनेक पद्धतीची कुटील कारस्थाने केली गेली. परधर्म असणारा यवन त्याला पान खाऊन अंगावर थुंकायला लावलं. 108 वेळा यवन थुंकला, पण नाथ महाराज रागाला गेले नाहीत. उलट यवन अंगावरही थुंकला म्हणून प्रसाद देऊन मुक्त केला. काही सामाजिक काम करत असताना नाथांनी त्याच आपल्या गावकुसातील ज्यांना वाळीत टाकले जात होतं, पूर्वीच्या काळामध्ये अस्पृश्य समजलं जात होतं, अशा हरिजन दलितांना सोबत घेऊन त्यांना जेवणाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली. त्यांना अंगा खांद्यावर त्यांची लहान मुलं खेळवली, त्यांच्या घरी जाऊन जेवले. आणि काही कर्मटांना हे रुचलं नाही आणि एकदा तर नाथांवरती बहिष्कार टाकला की नाथांच्या घरी त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांचं जेवण करायला कुणी जायचं नाही, एकही ब्राह्मण तयार होईना. नाथांनी सांगितलं येऊ नका. स्वयंपाक तयार होता. नाथांची ताकद एवढी होती की नाथांच्या गृहस्थाश्रम आणि परमार्थिक आश्रमामुळे, सेवेमुळे जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक 36 वर्ष श्रीखंडाच्या स्वरूपामध्ये नाथांच्या घरी राबत होता. श्रीखंडाने पाहिलं आणि तुम्ही जेवायला ब्राह्मण येत नाहीत का नाथ महाराजांच्या घरी, तर या ब्राह्मणांच्या सगळ्यांचे वाड वडील जे जे कोणी हयातीत नव्हतं ते सगळे पूर्वज अत्यंत नाथ महाराजांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. वरून हे सगळे पूर्वज आले, नाथांच्या घरामध्ये जेवू लागले. अलौकिक कार्य नाथ महाराजांच्या जीवनात झालं. याचबरोबर साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना नाथ महाराजांचं जे साहित्य आहे ते अमोप पद्धतीचं आहे, अलोक पद्धतीचं आहे. मुळामध्ये वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण जे कठीण होतं सर्वसामान्याला समजायला, ते भावार्थ रामायण एकनाथी करत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. ज्ञानेश्वरी शुद्ध केली. आनंद लहरी नावाचा ग्रंथ लिहिला. भागवत स्कंदातील तर 11व्या स्कंदावरची टीका एकनाथी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या ग्रंथाची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली जाते तो ग्रंथ नाथबाबांचा. भारुड जी सर्वसामान्यांच्या बोलीभाषेमध्ये, मायभाषेमध्ये सर्वांना लक्षात यावी, मनोरंजक पद्धतीनं परमार्थ तत्व कळवण्याची कामं आमच्या नाथ महाराजांच्या साहित्यातून झाली. इतर अनेक अभंग, हरिपाठ, गवळणी नाथ महाराजांच्या अनेकांच्या मुखोद्गत आहेत. आणि सरते शेवटी नाथांनी संसार आणि परमार्थ एकत्रित कसा करावा हे शिकून सर्वसामान्य जनाला ज्ञानमार्गाला लावून उद्धाराचं साधन देऊन नाथांनी वयाच्या 62व्या वर्षी जाण्याचा संकल्प केला. पहिल्या वेळेस ज्यावेळेस नाथ महाराजांनी देहत्याग केला त्यावेळेस जेव्हा पैठणमधून नाथ महाराजांची अंत्ययात्रा चालू होती, काही कर्मठ ब्राह्मण खांदेकरी होते. ते म्हणू त्यांनी मनात सहज त्यांच्या विचार आला आणि एक खांदेकरी दुसऱ्या खांदेकराला म्हणाला, एवढा मोठा महात्मा पण शेवटी आमच्याच खांद्यावरती जावं लागलं. हे वाक्य ऐकलं नाथ महाराज उठून बसले आणि सांगितलं, बाबा आजपर्यंत मी माझं ओझं कोणाच्याच खांद्यावर दिलं नाही, तुझ्या तर कशाला खांद्याला देऊ, उतर बाबा म्हणते. नाथ पुन्हा माघारी आले. पुन्हा दुसऱ्या वेळेस नाथ महाराजांनी देहत्याग केला, अंत्ययात्रा निघाली आणि त्याच वेळी त्या गावकुसामध्ये एक मुलगी प्रथमच सासरी नांदायला चालली होती, जी प्रथमच माहेरी आलेली होती, जी सासरी नांदायला पहिल्यांदाच निघाली होती. आणि अपशकुन घडला. त्या मुलीची आई म्हटली, आजच यांना वेळ भेटला का माझी मुलगी सासरी नांदायला जात असताना अपशकुन करायला. हे वाक्य ऐकलं नाथ महाराज उठून बसले आणि सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत कोणताच अपशकुन माझ्यामुळे त्रास कोणाला झाला नाही, तुला तरी कशाला अडवं लावू, तू जा, मी मरण्याचं माझं जाण्याचं पुन्हा पाहतो म्हटले. शेवटी नाथांनी विचार केला, या लोकांसाठी आपण लोक जाऊ देणार नाहीत, आपणालाच जावं लागेल. आणि मग तो विचार करू आज एकनाथ षष्टीचा असा पंचपर्वणीचा दिवस निवडला. कारण ही षष्टी म्हणजे नाथांच्या जीवनामध्ये सुंदर फार महत्व आहे. कारण षष्टीच्याच दिवशी एकनाथ महाराजांचे श्री गुरु जनार्दन स्वामी यांचा जयंती सोहळा जन्मदिवस आहे. षष्टीच्याच दिवशी श्री गुरु जनार्दन स्वामीची प्रथम भेट नाथ महाराजांशी झाली. षष्टीच्याच दिवशी श्री गुरु जनार्दन स्वामींनी अनुग्रह दिला
आणि षष्टीच्या दिवशी श्री गुरु दत्तात्रेयांची भेट सुद्धा, दर्शन सुद्धा नाथ महाराजांना षष्टी दिवशी झालं. षष्टीच्याच दिवशी श्री संत जनार्दन स्वामींनी श्री गुरुनी नाथांच्या देहत्याग केला, म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा हा षष्टीचाच दिवस निवडला. आणि याच दिवशी नाथ महाराज कोणालाही न सांगता, कोणालाही काहीही न कळवता गोदावरीच्या पवित्र स्नानामध्ये हळूहळू पाण्यामध्ये चालत राहिले आणि त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये जलसमाधी घेतली आणि संसार आणि परमार्थ कसा करावा हे जगाला शिकवून, सर्व जगाला सन्मार्गाला लावून, उद्धाराचं साधन देऊन, अमोघ पद्धतीचं वाङ्मयाचं साहित्य निर्माण करून जगाला प्रेम आणि शांतीची शिकवण देणारा महात्मा त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये पाणीमय झाला, भगवंत स्वरूप झाला. त्या श्री संत एकनाथ महाराजांच्या महात्म्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. रामकृष्ण.